एक 5 मिनिटं वेट करू स्टुडंटच्या. काल काय काय बघितलं आपण? एनिवन? ओके, आणि फक्त तेवढंच? ओके, अजून? Right. What is the difference between transform and add column? Okay. What is delimiter? And what is the difference between static append and dynamic append? static append हम एक टाइम में एक ही चीज जैसे append कर सकते हैं, but dynamic में अगर हम लोग फोल्डर में दूसरी भी कोई फाइल ऐड करते हैं जिसमें फोल्डर रहता है तो अपने आप अपडेट हो जाता है. Okay, good. मराठी कळतं? मागे मराठी नवीन कोण आलं इकडे? मराठी ऑनलाईन स्टार्ट करायचं. आपले थोडे कन्सेप्ट राहिलेले रिलेटेड डेट फंक्शन्स, ते थोडे बघू आज आपण, अँड देन पुढे. आता हा माझा डेट कॉलम आहे, राईट. काल आपण काय काय एक्स्ट्रॅक्ट केलेलं, त्यामध्ये इयर केलेलं, क्वार्टर केलेलं, मंथ केलेलं. ओके, आता मला काय करायचं आहे? वीक एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. काय करायचं आहे? वीक एक्स्ट्रॅक्ट करायचं. ओके, मी काय करतो? डेटमध्ये जातो, वीक, अँड देन वीक ऑफ द इयर और वीक. ठीक आहे, स्टार्ट ऑफ वीक लिहितो. ओके, स्टार्ट ऑफ वीक. वीक कधी स्टार्ट होतोय? 29/12ला. ओके, आणि आता काय करतो मी? डे एक्स्ट्रॅक्ट करतो. कुठून? डेट कॉलम मधून. ओके, इथं वीक दिसतंय तुम्हाला, 1 वीक. आणि जेव्हा संडे येतोय तेव्हा सेकंड वीक चालू होतं. ओके, पॉवर बी मध्ये म्हणजे पॉवर बी मध्ये काय होतं? तो संडेला नेक्स्ट वीक ॲझ्युम करतो, म्हणजे नेक्स्ट वीक संडे पासून चालू करतो पॉवर बी. ओके, सो इफ जर मला हे चेंज करायचं असेल तर तुम्हाला इंटरव्ह्यूला डायरेक्ट विचारतात. ओके, अशी कॅलेंडर लुकअप देतात आणि तिथे म्हणतात माझा वीक हा संडे पासून स्टार्ट होते. ओके, बट मला हा करायचा आहे मंडे पासून स्टार्ट, जसं आपल्या ह्याच्यामध्ये होतं. ओके, US, इंडिया आणि चायना ह्याच्यामध्येच मंडेला चालू होतं, आणि मिडल ईस्ट जो पार्ट आहे त्याच्यामध्येच संडेला स्टार्ट होतो वीक त्यांचं. ओके, सो आता काय करतो मी? ह्याच्यामध्ये एम कोडचा एक पार्ट आहे. ओके, बॅकएंडला काय यूज करतो आपण? कोणती लँग्वेज यूज करतो? एम लँग्वेज. ओके, सो काय करतो? ओके, हे दिसते असं काहीतरी एक कोड दिसतोय तुम्हाला, डेट डॉट स्टार्ट ऑफ वीक ऑफ डेट समथिंग. ओके, आता माझं बाय डिफॉल्ट कुठे चालू आहे? संडेला चालू आहे. बट आता मला इंटरव्ह्यूने विचारलं मला तो मंडेला पाहिजे, ट्यूजडेला पाहिजे और वेनसडेला पाहिजे. सो जस्ट काय करायचं? कॉमा द्यायचं आणि 1 म्हणू शकतो मी. संडेला 0, मंडेला 1, ट्यूजडे 2. माहिती ना हा पिरियड. ओके, सो 1 क्लिक करतो अँड देन ओके म्हणतो. आता मी काय करू? तो परत पॉवर क्रिएटरला झूम होत नाही स्क्रीन, पुढे येऊन बसतो. इथं मध्ये जागा आहे. काय झालं? ठीक आहे, मी आता परत डेट मधून एक्स्ट्रॅक्ट करतो डे. आता मंडेला आला सेकंड स्टार्ट. ओके, वेनसडे, ट्यूजडे, थर्सडे, सॅटरडे, अगेन संडे. वेट,
स्टार्ट ऑफ वीक का आता है ना, अगेन संडे येतोय का? अगेन संडे येतोय. वीक ऑफ मंथ, जस्ट वेट अ मिनिट. स्टार्ट ऑफ वीक माझा 31/12. ओके, काय काय कुठे? मंडेला 2 आहे ना, सो संडेला नेक्स्ट वीक स्टार्ट होतोय राईट. आपल्याला मंडे पासून करायचं आहे. सो जस्ट म्हणजे तुम्हाला जर विचारलं ना, ऍक्च्युली माझ्या पॉवर मध्ये काही इश्यू मला माहित नाही. काय करायचं, स्टार्ट ऑफ वीक आहे का, पहिल्यांदा काय एक्स्ट्रॅक्ट करायचा, स्टार्ट ऑफ वीक. ओके, स्टार्ट ऑफ वीक तुम्हाला इथं काहीतरी कॉलम येईल, समथिंग डेट वाईज कॉलम येईल. सो तुम्ही त्याच्यावर क्लिक करता, इथं तुमचे स्टेप सगळे रेकॉर्ड होतात राईट. सो इथं सेटिंग ऑप्शन आहे. कोणतं ऑप्शन आहे? सेटिंग. सेटिंगवर जेव्हा मी क्लिक करेल, इथं सॉरी, स्टार्ट ऑफ वीकचं माझं इथे. ओके, इथे दिसतंय सगळ्यांना, मागे दिसतंय साईडला सेटिंग म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. आणि तुम्हाला आता जो पाहिजे म्हणजे जो डेट तुम्हाला वीक स्टार्ट व्हायला पाहिजे तुमचा, तिला मी इथं सिलेक्ट करणार. ओके, जसं मी (1, (2). ओके, कळालं? इंटरव्ह्यू विचारतात, इंटरव्ह्यू तुम्हाला म्हणतात मला असं ऑपरेशन परफॉर्म करून दाखव की मला माझा वीक चेंज झाला पाहिजे. ओके, वीक चेंज झाला पाहिजे, स्टार्ट ऑफ वीक चेंज झाला पाहिजे. सो काय करणार तुम्ही, फर्स्ट वीक एक्स्ट्रॅक्ट करणार, स्टार्ट ऑफ द वीक एक्स्ट्रॅक्ट करणार, अँड देन जिथं स्टार्ट ऑफ वीक एक्स्ट्रॅक्ट केलाय ते तुमची स्टेप लोड होती राईट साईडला. जस्ट इथे सेटिंगचं बटन आहे. ओके, सेटिंग बटनवर क्लिक करणार अँड देन जस्ट कॉमा अँड जी व्हॅल्यू असेल ती. ओके, कळालं सगळ्यांना? आज लेट बरोबर. ह्याला एम कोड लँग्वेज म्हणतात. काय म्हणतात? एम कोड लँग्वेज. ओके, आता तुम्ही जेव्हा कंपनीमध्ये जातात ओके, तेव्हा तुम्हाला कॅलेंडर लुकअपचा डेट मिळत नाही. म्हणजे कॅलेंडर लुकअप आहे ना, जसं आपल्याकडे टेबल आहे. ओके, तसा टेबल मिळत नाही. तुम्हाला स्वतः क्रिएट करावं लागतं की अकॉर्डिंग टू करंट डेटनुसार. ओके, काय करावं लागतं, स्वतः काय तयार करावं. त्यासाठी रोलिंग कॅलेंडर म्हणून एक ऑप्शन असतं. ओके, रोलिंग कॅलेंडर. सो मी काय करणार, होम मध्ये जातो, न्यू सोर्स, ब्लँक क्वेरी म्हणून एक ऑप्शन आहे. कोणता? ब्लँक क्वेरी. तुम्ही एक कोड लिहिताय, असं समजा तुम्ही एक कोड लिहिताय. ओके, ब्लँक क्वेरी करतो अँड स्टार्ट विथ ऑलवेज एम कोड स्टार्ट विथ इक्वल टू अँड देन हॅशटॅग. हा बिंदास रट्टा मारा. ओके, इफ तुम्ही जेव्हा कंपनीमध्ये जाता तुम्हाला डायरेक्ट विचारते तुम्हाला कॅलेंडर बनवता येतं पॉवर BI मध्ये, त्याच्यासमोर गुगल करायचं, कोड कॉपी पेस्ट करायचं डायरेक्ट, और बेस्ट रट्टा मारा. आणि कोड थोडा मोठा आहे म्हणजे लक्षात ठेवण्यासारखाच आहे, पण थोडा किचकट म्हणू शकतो. ओके, तो मी आधी एक सोर्स तयार करतो. राईट, डेट 2020. मी सोर्सला म्हणजे स्टार्टिंग डेट माझी जानेवारीची 1st मंथ ठेवतो. ओके, आणि मला कोणती डेट पर्यंत डेटा पाहिजे, कोणत्या डेट पर्यंत पाहिजे, 19/11. आज कोणती? 19/11 आहे. ओके, सो मी काय 25/1. आता माझा एक सोर्स तयार झाला राईट, सोर्स तयार झालाय माझा. सो आता मी इथं FX म्हणून एक फंक्शन दिसतंय, FX. सो त्याच्यावर क्लिक करतो. ओके, सोर्स आला माझा राईट. सो मी एक कोड लिहितो, तुम्हाला कोड एक्सप्लेन पण करतो. मला आता ते डेट जे कॉलम आहे त्याची लिस्ट बनवायची. ओके, त्यासाठी मी काय यूज करणार, लिस्ट. ओके, लिस्ट डॉट का नाही सजेशन्स, आता शिका. सजेशन का नाही येत, दिस डॉट डेट्स. ओके, देन मला सोर्स हवाय. सोर्स का घेतोय आपण, कारण माझी लिस्ट स्टार्ट कुठून होणार आहे, 1 जानेवारी 2025 पासून राईट. सो मी काय करतो, सोर्स घेतो फर्स्ट. ओके, देन नंबर डॉट फ्रॉम. आता मी नंबर डॉट फ्रॉम एक ह्याच्यामध्ये फंक्शन आहे. आता मला कुठून डेट घ्यायच्यात, सोर्स पासून ते म्हणजे करंट डेट पर्यंत घ्यायच्यात. ओके, सो मी इथं काय करतो,
लोकल डेट नावचं फंक्शन रेडी करतो. एकदा रन करून बघा बरं, तुमच्यामध्ये सजेशन येतात ते डायरेक्ट. माझ्यामध्ये सजेशन का नाही? अच्छा, माझ्याकडे ऍक्च्युअली रेडी टेबल, त्यामुळे सजेशन येत नाही. मी डिलीट करतो. मी परत तयार करतो. ओके, अगेन होम मेल होतो, न्यू सोर्स, ब्लँक क्वेरी, देन काय सांगितलं, इक्वल टू डेट, देन 25 सोर्स तयार करतोय ना मी. ओके ओके, कॉमा अगेन 1. का? कारण मी 1 जानेवारीची मंथ घेतली, राईट. एंटर. सोर्स तयार झालं इथं. ओके, देन मी काय करणार, फंक्शन येतं. ओके, त्याच्यावर क्लिक करतो. मला काय आता पाहिजे, लिस्ट पाहिजे. त्या कॉलम मध्ये एक लिस्ट येणार आहे. ओके, लिस्ट डॉट डेट्स. ओके, तुला येतात ना हे डायरेक्ट सजेशन येतात ना. ठीक आहे, देन नंबर सोर्स घेऊ आपण. ओके, सोर्स, देन कॉमा, नंबर डॉट फ्रॉम. ओके, डेट टाइम आता आलं, लिस्ट डॉट डेट्स. मला छान डेट डॉट डेट टाइम डॉट लोकल नावाचं एक लोकल नाव नावाचं एक फंक्शन आहे. ते मला काय करतं, करंट डेट देतं. ओके, डेट टाइम डॉट लोकल. ओके, आता मला कुठपर्यंत डेट पाहिजे, माझ्या सोर्स डेट पर्यंत पाहिजे डेट. ओके, सो मी इथं काय करणार, सोर्स डेट सिलेक्ट करणार. ओके, टू नंबर डॉट फ्रॉम सोर्स, नंबर डॉट फ्रॉम, अँड देन मला कुठपर्यंत पाहिजे, सोर्स पर्यंत मला. ओके, आला सोर्स. ओके, देन तो ड्युरेशन विचारणार. ओके, ड्युरेशन म्हणजे काय, किती आपल्याला स्किप करायचे, म्हणजे आपल्याला 1 ड्युरेशन मध्ये पाहिजे, म्हणजे 1 नंतर 2, 2 नंतर 3, 3 नंतर 4 अशी डेट पाहिजे. और तुम्हाला असं पाहिजे 1 नंतर 3, 3 नंतर 5 अशी नाही पाहिजे. 1 नंतर 2, 3, 4 असे बाकीचे 0 तसं पाहिजे. इयर सेम, मंथ सेम, राईट. त्याच्यामध्ये ड्युरेशन नाही पाहिजे का आपल्या स्टार्टिंगला, काय म्हणजे 1, 2, 3, 4 जानेवारीचा मंथ येतं, नाही पाहिजे, राईट. सो इथं काय करतो, हॅशटॅग डेट टाइमचं ना ड्युरेशन नावाचं एक फंक्शन आहे. देन 1 माझे डेट 1 ला स्टार्ट होईल, देन 0 माझा स्किप नको आहे, मंथ मध्ये, इयर मध्ये पण नको आहे. ओके, डे मध्ये फक्त स्किप पाहिजे मला, बाकी मंथ, क्वार्टर आणि ह्याच्यामध्ये हे नको आहे मला. ओके, देन 0, देन अगेन 0. The name list.dates wasn't recognized. Make sure it's spelled correctly. Source wasn't recognized. हे बेकार आहे, माहिती काय, खूप मिस्टर म्हणजे काय म्हणतात, केस सेन्सिटिव्ह आहे खूप. काय म्हणते, डेट टाइम डॉट लोकल नाव wasn't recognized. बरोबर आहे. ओके, डन. देन नंबर डॉट फ्रॉम सोर्स. मी सांगतो मला काय करतो मी एक्झॅक्ट, जस्ट ऍक्च्युअली केस सेन्सिटिव्ह आहे ना, त्यामुळं ब्रॅकेट क्लोज आहे ना. देन काय म्हणते ते, टोकन एंड ऑफ एक एक्सपेक्टेड. ओके, नंबर फ्रॉम. ओके, तरी एरर मला इथं स्पेस आहे का एक्स्ट्रा. हां हां, आला, आली लिस्ट आली. ओके,
काल मी कसं तयार केलं, रोलिंग कॅलेंडर म्हणतो याला, काय म्हणतो रोलिंग कॅलेंडर. आता मी कुठून स्टार्ट करतोय 1 जानेवारी पासून. आता मला कुठपर्यंत मिळत आहे बघा 19/11 पण मिळालं. आज डेट काय 19/11. ओके, तुम्ही जेव्हा कंपनीमध्ये जातात तेव्हा तुम्हाला डायरेक्ट म्हणतात की तुम्हाला रोलिंग कॅलेंडर करता येतं का, और मला एक कॅलेंडर फाईंड करून दे, मला रिसेंट डेट परफॉर्म कर. ओके, त्यासाठी आपण काय फाईंड करणार, रोलिंग कॅलेंडर. कळतंय एव्हरीवन, क्लिअर? थोड्या वेळाने हा कोड तुमच्यापैकी एक येऊन टाईप करणार आहे. ओके, चालेल, लक्ष आहे सगळ्यांचं? ओके, आता काय माझी क्वेरीच आहे, टेबल फॉर्मॅटमध्ये नाही, राईट? तो मी काय करतो, ट्रान्सफॉर्मर जातो आणि त्याला टेबलमध्ये कन्वर्ट करतो. ओके, इथं टू टेबल नावाचा ऑप्शन आहे. ओके, काय करतो त्याला मी टू टेबलवर क्लिक करतो. स्पेस नाही, ठीक आहे, नन. ओके, 0 नको. आली माझी डेट, आल्या सगळ्या डेट्स. मला कॅलेंडर लुकअप टेबलची गरज लागली का? नाही लागली, राईट? मी डायरेक्ट करू शकतो आता कॅलेंडर तयार करंट डेट्सची. ओके, तुम्हाला जिथून पाहिजे तिथून तुम्ही कॅलेंडर तयार करू शकता. ओके, ज्या डेट पासून पाहिजे त्या डेट पासून. फक्त ऑलवेज रिमेंबर, जे मी ड्युरेशन दिलेलं ना 1,0,0, ते ड्युरेशन म्हणजे हे, इथं मी गॅप ठेवला का 1चा ठेवलाय, 1 नंतर 2 आला, 2 नंतर 3 आला. जर इथं मी 1 ठेवला असता ना फक्त, और 0 ठेवला असता, हे 1 1 1 1 1 सगळं आलं असतं. ओके, कळतंय? मॅक कळतंय का? ऑनलाईन क्लिअर? क्लिअर? मागे लॅपटॉप्स कुठे आहेत? कुठे? ओके, जस्ट ओके. ओके, परत सांगू का? परत सांगू? ओके, परत सांगू? डोक्यावून गेलं का? ओके, ठीक आहे. गाईज बास बडबड नंतर करा. ओके, मी काय करणार, फर्स्ट होम टॅब मध्ये जाणार. मी एक कोड लिहितोय, एम लँग्वेज कोड वापरतो आपण बॅकएंडला, म्हणजे पॉवर क्वेरी एडिटर मध्ये. सो मी काय करणार, न्यू सोर्स मध्ये जाऊन माझ्याकडे कोणती फाईल प्रेझेंट आहे का, नाहीये. इथं ब्लँक क्वेरी म्हणून एक ऑप्शन आहे. ओके, सो काय करणार, मी जस्ट ब्लँक क्वेरीवर क्लिक करणार. ओके, आता एम कोड स्टार्ट करताना मला एक सोर्स पाहिजे. काय पाहिजे? सोर्स. इफ जर सोर्सच नसेल, म्हणजे स्टार्टिंग डेटच नसेल माझ्याकडे, तर तो कसं काय घेणार पॉवर बीआय? नाही घेऊ शकत, राईट? मला एक स्टार्टिंग डेट मेन्शन करावी लागेल. ओके, सो मी काय करतो, इथं इज इक्वल टू हॅशटॅग काय करणार, डेट. मग कोणती पाहिजे? 1 जानेवारी पासून. ओके, 2025,1,1. एंटर दाबा. आली माझी इथं डेट फॉर्मॅटमध्ये ऑटोमॅटिकली. हा माझा सोर्स झाला. ओके, आता मला ह्या सोर्स थ्रू करंट डेट पर्यंत एक टेबल पाहिजे. काय पाहिजे मला? करंट डेट पर्यंत एक टेबल. ओके, मी तो कोड कॉपी करतो. ओके, लय मोठा कोड आहे. मी काय करणार, एफएक्स फंक्शन आहे इथं. ओके, एफएक्स फंक्शनवर काय करतो, क्लिक करतो. इथं काय करणार मी, एनीवन? काय पेस्ट कोण म्हणलं रे? पेस्ट कोण? लिस्ट पाहिजे मला. ओके, लिस्ट पाहिजे, तो लिस्ट मी क्लिअर करतो. डॉट डेट्स. ओके, आता मला कुठून घ्यायचे? सोर्स पासून पाहिजे मला. त्यासाठी आधी मला सोर्स घ्यावा लागेल. सोर्स सिलेक्ट करतो. ओके, देन नंबर डॉट. ओके, गुड. नंबर डॉट फ्रॉम डेट टाइम डॉट लोकल नाव. काही मला करंट डेट पाहिजे. ओके, डेट टाइम. तुमच्यामध्ये डायरेक्ट सजेशन येतील, माझ्यामध्ये सजेशन येत नाही, कारण की मी काल खूप क्वेरी रन केलं त्यामुळे तसं. ओके, लोकल नाव. ओके, देन टू कुठपर्यंत पाहिजे? माझ्या सोर्स पर्यंत पाहिजे. सो मी अगेन डेट टाइम यूज करू. डेट टाइम नंबर डॉट फ्रॉम सोर्स. ओके, नंबर डॉट फ्रॉम सोर्स. ओके, देन ड्युरेशन टाकू आता मी. ओके, देन कॉमा हॅशटॅग ड्युरेशन. ओके, मला एकच डेचा डिफरन्स पाहिजे, म्हणजे 1 नंतर 2 नंतर 3 नंतर 4, राईट? सो मी तर काय करू, 1,0,0,0. एंटर दाबा.
अरे एरर आलो परत. So ते लोकल नाव नंतर ते प्रायव्हेट. कोणता इथे? ओके सॉरी, इथं आय थिंक एक एक्स्ट्रा ब्रॅकेट झाला. देन एक एक्स्ट्रा ब्रॅकेट झालं. ओके, आली माझी लिस्ट. आता तुम्ही कधीही कोणताही कॅलेंडर क्रिएट करू शकता. हा, फर्स्ट तुमचा डेचा ते 1 पाहिजे, देन तुझं मंथ आहे, देन तुझा वीक आहे त्यामध्ये 00 पाहिजे, और इयर मध्ये 00 पाहिजे. हे बघ, हा फर्स्ट डेचा आहे जो 1 आहे, सेकंड आहे तुमचा मंथचा, थर्ड आहे इयरचा, आणि फोर्थ आहे टाइमचा. तिथं आपल्या टाइम शोच नाही करायचा ना, त्यामुळं 0. कळतंय का? तिकडे बाहेर बघतोय, कोण आहे का बाहेर? लॅपटॉप आहे का? बरं, म्हटलं कोण आहे बाहेर. ओके, देन काय करणार मी, ट्रान्सफॉर्म टॅबवर जाणार आणि टेबल मध्ये कन्वर्ट करायचंय मला. ओके, सो काय करणार, टू टेबल. ओके, जस्ट ओके म्हणून टाकायचं डायरेक्ट. आला माझा टेबल फॉर्मॅट मध्ये रेडी. काय आलं सगळ्यांना? काय प्रॉब्लेम येईल कधी कोणाला? कधी कंपनीमध्ये जाऊन तुम्हाला डायरेक्ट विचारता, फर्स्ट मध्ये जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये जाल तुम्हाला येतो कॅलेंडर तयार करता? येतो म्हणायचं. कोणी मॅनेजर असतो डायरेक्ट गुगलला जायचं, सर्च करायचं, आठवलं नाही तर ते पण काय महान नसतं, त्यांना पण लक्षात नसतं. ओके, कळतंय कसे? झालं का इन्स्टॉल तुमचं मॅक मध्ये? कोण कोणाला डाऊट होता? मी लिंक पाठवलेली, केलंच नाही अजून. लॅपटॉप केलं? झालं? हॅलो हॅलो, हे लेक्चर संपलंय का आपलं? नाही संपलं ना? मी आता डिलीट करतो. ओके, कारण की मला आता ह्याची रिक्वायरमेंट नाहीये. जस्ट तुम्हाला सांगायचं होतं, ह्याला आपण रोलिंग कॅलेंडर म्हणतो. काय म्हणतो? रोलिंग कॅलेंडर. ओके, एरर येतं? काय एरर येतं? डन. काय आहे सगळ्यांना? टेबल फॉर्मॅट और कॅलेंडर फॉर्मॅट, जे डेट फॉर्मॅट आहे, क्लिअर आहे सगळ्यांना? टोटली क्लिअर. काय एक्सट्रॅक्ट करायचं, कोणतं एक्सट्रॅक्ट करायचं डे मधून, आपल्या डेट मधून? ओके, नवीन कोणती सोर्स क्रिएट करायचा आधी सांगू का ते परत? म्हणजे पेरी म्हणजे काय म्हणतोय, लिस्ट डॉट डेट इक्वल टू हॅशटॅग, देन डेट, आणि ते तुम्हाला जिथून डेट पाहिजे तिथून. हा, फर्स्ट इयर, देन कॉमा मंथ, देन डे. ओके, राजू राठोड, लॅपटॉप कुठे आहे? कुठे आहे? माझं माग पण लक्ष असता. तुम्हालाच उठवणार आहे मी पहिला कोड लिहायला, लक्षात ठेवा. काय आलं? अरे बोला, मोठ्याने बोला. काय आलं? देन आता आपण थोडे ट्रान्सफॉर्मेशन मिस आउट केले. ओके, आता मला काय करायचंय, मिस्टर, ओके, हा जे माझं फुल नेम आहे, ओके, फर्स्ट नेम आहे, लास्ट नेम आहे, मला ते एकाच कॉलम मध्ये हवं, एक फुल नेम म्हणून पाहिजे. ओके, सो मी काय करणार, जसं तुम्ही सिलेक्ट करणार तसं येणार ते. ओके, फर्स्ट काय तुम्ही प्रिफिक्स, देन फर्स्ट नेम, देन लास्ट नेम. ओके, जेव्हा ऍड कॉलम मध्ये जाईल तिथं मर्ज कॉलम्स म्हणून एक ऑप्शन आहे. ओके, मर्ज कॉलमवर क्लिक कर. ओके, मला कसे सेपरेटेड पाहिजे, स्पेस सेपरेटेड पाहिजे. ओके, देन स्पेसवर क्लिक करतो. देन ओके, आलं पूर्ण ना मिस्टर जॉन यंग. ओके, कळतात ते गोष्टी, इझी आहेत इझी नाहीत आहेत. ओके, हे कसं वर्क करतं माहिती, जसं तुम्ही सिलेक्ट कराल तसं करतं. इफ मी जर फर्स्ट लास्ट नेम सिलेक्ट केलं अँड देन फर्स्ट नेम, बघा मी फर्स्ट लास्ट करतो, देन फर्स्ट, देन प्रेफिक्स, अँड देन ऍड कॉलम मध्ये जाऊन मर्ज करतो, देन स्पेसवर क्लिक करतो.
कसं आलं बघा, जॉन, यांग, जॉन, मिस्टर. जसं तुम्ही कॉलम सिलेक्ट करता तसं ते मर्ज होणार. ओके, परत सांगू. ओके, आता माझे कॉलम्स आहेत, मला कोणते मर्ज करायचे मला माहिती. ओके, मला जस्ट मॅनेजरची रिक्वायरमेंट आहे, मला एक कॉलम तयार कर, त्याच्यामध्ये मला फुल नेम हवं. ओके, सो मी काय करणार, जस्ट कॉलमवर क्लिक करणार आहे का, देन कंट्रोल दाबायचं. ओके, कंट्रोल, देन सेकंड कॉलम सिलेक्ट करायचं. ओके, देन थर्ड. ओके, फर्स्ट, सेकंड, देन थर्ड. देन ऍड कॉलम मध्ये जाते, मला एक ट्रान्सफॉर्मेशन नवीन कॉलम मध्ये दाखवायचं ना. देन ऍड कॉलम मध्ये जाईल मी, तेव्हा मर्ज कॉलम म्हणून एक ऑप्शन आहे. ओके, देन मर्ज कॉलमवर क्लिक करतो. ओके, मला ते व्हॅल्यू कशा सेपरेटेड पाहिजे, स्पेस सेपरेटेड, ह्याच्यात म्हणजे खूप सारे आहेत, कॉमा आहे, इक्वल साईन आहे. ओके, मी स्पेस सेपरेटेड सिलेक्ट करतो. देन ओके, आलं. इकडे 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 लक्ष दे, आलं. ओके, आता टेक्स्ट रिलेटेड समथिंग फंक्शन्स बघू आपण थोडेफार. ओके, ऍड कॉलम, इथे एक्स्ट्रॅक्ट म्हणून एक ऑप्शन आहे. ओके, कोणता आहे, एक्स्ट्रॅक्ट. त्यावर मी क्लिक करेल, इथे बघा फर्स्ट कॅरेक्टर, लास्ट कॅरेक्टर, टेक्स्ट बिफोर डिम असे ऑप्शन आहेत. ओके, सो मी काय करतो, एकदा फर्स्ट कॅरेक्टरवर क्लिक करतो. कॅरेक्टर्स टू कीप. ओके, मी काय करतो, 3, ओनली फर्स्ट 3 कॅरेक्टर्स आले. हे राईटला. ओके, म्हणजे काय होईल, कधी कधी समजा माझं फुल नेम एका ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहे आणि तुम्हाला फक्त फर्स्ट नेम हवंय, तर फर्स्ट नेम कोणत्या कॅरेक्टर मध्ये हे तुम्हाला माहिती, राईट, माहिती. सो मी काय सिलेक्ट केलं, त्याला ऍड कॉलम मध्ये गेलो, एक्स्ट्रॅक्ट म्हणून एक ऑप्शन आहे, कोणता, एक्स्ट्रॅक्ट. सो एक्स्ट्रॅक्ट वर क्लिक केलं, फर्स्ट कॅरेक्टर पासून मला पाहिजेत, म्हणजे पहिले 4 कॅरेक्टर हवेत मला. सो मी काय केलं, तर 4 और 3 दिलं, तुझे असतील ते. ओके, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर काय आलं, मला इथं नवीन जे काय मी 3 केलं त्यामुळे फर्स्ट 3 लेटर्स आले. क्लिअर, कळतंय. अरे ती संध्याकाळची मुलं अशी आन्सर देतात, त्याला विचार, तुमच्या मागा आहे तो, त्याला विचारतो, संध्याकाळच्या बॅचला पण असतो, तुम्ही काय बोलतच नाही. कुठे गेला, पॉवर BI कळायला इझी आहे ना. एकदा तुम्हाला पॉवर क्वेरी एडिटर आली, त्यातले प्रत्येक फंक्शन माहीत झालं, मग फक्त तुम्हाला डॅक्सची घेण्यात येईल. एकदा डॅक्स आलं, संपलं, पॉवर BI इथंच फिनिश. तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये इझी क्लिअर करून जाता. फक्त तुम्ही सॅटर्डेला इंटरव्ह्यू यायला पाहिजे, फर्स्ट कंडिशन. ओके, काय आलो मी काय म्हणतोय सगळ्यांना. ओके, आता मला काय करायचंय, हा फर्स्ट नेम आहे. ओके, फर्स्ट नेमला मला काय करायचंय, कॅपिटलाइज करायचंय. ओके, तर मी इथं फॉर्मॅट म्हणून ऑप्शन आहे. ओके, कॅपिटल इच वर्ड आहे, अप्पर केस आहे, लोअर केस आहे, तुम्ही लोअर केस मध्ये पण कन्वर्ट करू शकता, अप्पर केस मध्ये पण कन्वर्ट करू शकता. काय करायचं, ऍड कॉलम मध्ये जायचं, फॉर्मॅट मध्ये जायचं, आणि जस्ट इथे एक ऑप्शन आहे, टेक्स्ट रिलेटेड फंक्शन आहे, कोणकोणते, लोअर केस, अप्पर केस, कॅपिटल इच वर्ड. ट्रिम काय करतं, एनीवन, स्पेस रिमूव्ह करतो. ओके, इफ जर माझ्याकडे, ओके, मी काय करतो, फर्स्ट नेम घेतो, जे आपण मर्ज केले ना कॉलम, त्याच्याकडे जातो. इथं स्पेसेस आहे काहीतरी. ओके, आता हे मला रिमूव्ह करायचे, मला फुल नेम पाहिजे डायरेक्ट विदाउट स्पेसेस. सो काय करणार, मी मर्ज कॉलमवर क्लिक करणार, ऍड कॉलम, फॉर्मॅट म्हणून एक ऑप्शन आहे, फॉर्मॅटवर क्लिक करतो, देन ट्रिम करतो. कुठे गेलो, या स्पेस रिमूव्ह झालाय ना, एक्स्ट्रा स्पेसेस असतील ते रिमूव्ह झाले असतील, एक्स्ट्रा स्पेसेस. ओके, त्याला आपण स्पेसनी सेपरेट केलेलं, बट जे एक्स्ट्रा स्पेसेस असतील ते रिमूव्ह झालेले असतील. ओके, नाही काय करतो मी, स्पेसच नाही रे, त्यामुळे ते हेच नाही होणार. रॅन्डम देऊ का, ते मला जाऊन त्या कस्टमर लुक मध्ये जाऊन द्यावं लागेल. जस्ट वेट अ मिनिट. ऑनलाईन कळतंय ना, रिप्लाय येत नाही मला तिकडून. स्क्रीन शेअर आज मी डॉक्यात तेच ठेवून आले, पहिली स्क्रीन शेअर करायची. कस्टमर लुकअप मध्ये होतं ना. ओके,
जॉन नाही ना, मला डायरेक्ट टेबल मध्ये जावं लागेल तिथे. आले जॉन बिंग काय तरी आले, ते त्याला मी जस्ट एक्स्ट्रा स्पेसेस दिले. रिमूव करना होता है सर, क्योंकि वो उसके बीच में अगर आप इस कॉर्नर में या फिर इस कॉर्नर में दोगे तो ही वो मतलब क्या बोल रहे हैं? मतलब नेम के बीच में रहेगा कि नहीं होगा, स्टार्टिंग और एंडिंग में रहा. अच्छा म्हणजे स्टार्टिंग एंडिंग गॉट इट. थीमचा यूज माहिती ना काय. ओके, मी बुलेटकडे विसरतो गोष्टी थोड्या. ओके, काय यूज काय आलं, एक्स्ट्रा स्पेसेस रिमूव करतो नेमला करायचं असेल म्हणजे नाही, ते पूर्ण कॉलमवर परफॉर्म होणार. पर्टिक्युलर एक ओके, पण तू स्पेसेस कधी वापरशील जेव्हा तुला अनवॉन्टेड स्पेसेस असतील तेव्हा तू ट्रिम करशील स्पेसेस. पण एक्स्ट्रॅक्ट कधी करशील जेव्हा माझ्याकडे फुल नेम आहे, त्या तुम्हाला फर्स्ट नेम हवंय और लास्ट नेम हवंय, तेव्हा तू एक्स्ट्रॅक्ट करशील ना. और एखादी कॅलेंडर लुकअपचा टेबल आहे, त्या तुम्हाला इयर एक्स्ट्रॅक्ट करायचं, तिथं तू ट्रिम वापरून चालणार आहे का? चालणार आहे का? नाही, राईट. काय कळतंय सगळ्यांना? मागे मागे कुठले एक्स्ट्रॅक्ट केलं? हा सेम तेच तसंच फॉर्मॅट. येस, बाकी काहीच नाही. कशाला? जॉनला कॅपिटल लिहायचं ना, सगळंच कॅपिटल आहे. अरे अप्पर केसच आहे ते. अप्पर केसला अप्पर केस कसं करू? त्याच्यावरती तर नसतं, मला तर नाही माहित. लोअर होऊ शकते. एक्स्ट्रॅक्ट करून मी सॉरी फॉरवर्ड मध्ये जाऊन कुठे गेलं? लोअर केस झाले का? लोअर अप्पर नाही झाले. अरे हे सकाळी व्यवस्थित आले ना? झाले स्मॉल लेटर मध्ये? काय तुम्ही नका बोलू, काय कळतंय सगळ्यांना? ओके, जे मला कोड लिहून दाखवेल ना, कोड, आणि मी जे विचारल ते सांगेल त्याला बघू. चला कॅडबरी चला माझ्याकडून. बर ओके, तुम्हाला माहिती आहे मला इंटरव्ह्यू जो क्लिअर करेल फर्स्ट अटेम्प्ट त्याच्याकडून माझ्याकडून प्राइज आहे त्याला, एवढं तर तुम्हाला माहिती. फर्स्ट अटेम्प्ट फर्स्ट इंटरव्ह्यू क्लिअर. काय पाहिजे? लॅपटॉप पाहिजे. अरे बाबा मला विकायला लागेल. माझा लॅपटॉप देऊ नको रे. ओके वीक कॅलेंडर लुकअप सगळ्यांना क्लिअर. ट्रान्सफॉर्मेशन टेक्स्ट फंक्शन होते ते क्लिअर. आता कळतंय कालपेक्षा. काल थोडं स्टॅटिक डायनॅमिक जे होत्या गोष्टी त्यापेक्षा क्लिअर आहेत आज. ओके ठीक. आता कुठे झालं मी? कस्टमर लुकअप. आता काय येईल, समजा माझा मॅनेजर आहे. ओके, आपण काय करू इथं, एक अॅन्युअल इन्कम नावाचं कॉलम आहे आपल्याकडे, राईट? अॅन्युअल इन्कम कुठे गेलं? अॅन्युअल इन्कम नावाचा कॉलम आहे. आता माझा मॅनेजर आला आणि त्यांनी मला एक असं कॉलम मागितलंय ज्यांचं इन्कम 1,70,000 पेक्षा जास्त असेल ते हाय मध्ये येणार. ओके, जे 1.5 लाखापेक्षा कमी असेल ते मीडियम आणि 50,000 जे असेल ते लो. ओके, त्यासाठी कंडिशनल फॉर्मॅटिंग तुम्हाला माहिती, तुम्ही शिकला असाल कंडिशनल फॉर्मॅटिंग, राईट? और एसक्यूएल मध्ये पण शिकला असेल कंडिशन इफ ग्रेटर दॅन और मेल असेल तो काय असेल ते, राईट? तसेच पॉवर BI मध्ये कंडिशनल कॉलम म्हणून एक ऑप्शन आहे. कोणता? कंडिशनल कॉलम. मी काय करतो आता, ऍड कॉलम मध्ये जातो आणि इथे कंडिशनल कॉलम म्हणून ऑप्शन दिसतोय. कंडिशनल कॉलम वर क्लिक करतो. ओके, सो मला कोणतं कॉलम पाहिजे? इन्कम्स रिलेटेड पाहिजे.
सो मी इथं काय फर्स्ट नेमच करतो. ओके, इन्कम. ओके, फर्स्ट कॉलम नेम कोणतं चूज करणार मी? अॅन्युअल इन्कम. देन ऑपरेटर, मग ग्रेटर दॅन 1.5 लाखापेक्षा जे जास्त असतील त्याला हाय करू आपण. ओके, काय करायचं? हाय कॉल. सो ग्रेटर दॅन व्हॅल्यू 1,50,000. बरोबर आहे का? 1.5 लाख. हां, त्यांना काय करू? हाय. ओके, अजून एक ऍड क्लॉज करू आपण. मला काय पाहिजे आता? अॅन्युअल इन्कम 1.5 लाखापेक्षा कमी असेल त्यांना काय करणार मी? मीडियम. काय चुकलं? अच्छा, सॉरी, समजून घे थोडंफार. काय लिहिणार मी? कोणतं ऑपरेटर यूज करणार? लेस दॅन, राईट? किती लेस दॅन? 1.5 लाख. बरोबर, त्यांना काय मीडियम करू. आता अजून एक क्लॉज वापरतो मी 50,000चा. ओके, जे 50,000 पेक्षा कमी असेल ते लो. अॅन्युअल इन्कम कुठे गेला? कोणत्याची साईन यूज करणार? अगेन लेस दॅन. शुअर? लेस दॅन इक्वल टू केलं तर काय होईल? 50,000ला पण कॅल्क्युलेट करणार, राईट? सो मी करतो लेस दॅन करतो. लेस दॅन 50,000. ते काय लोक जे काय असतील बाकीचे जे रिमेनिंग असते त्यांना काय नलच करून टाकू. चला, आलं मीडियम मीडियम मीडियम, कारण की वरचे सगळे मीडियम मध्ये आपण हायला सिलेक्ट. मीडियम झालं ना? आले हाय हाय. ह्या हायची इन्कम किती? 1,70,000, 50 लाख, 1,00,000, 1.5 लाखाच्या वर. आलं. कंडिशनल कॉलम कधी यूज करणार? का आला आपण कधी यूज करणार? इफ जेव्हा एखादं कंडिशन आहे, मॅनेजर आला तुमचा आणि त्यांनी नवीन कॉलम एक्स्ट्रॅक्ट करायला लावला सम कंडिशन्स थ्रू. ओके, माझे काय अॅन्युअल इन्कम होतं नावाचं कॉलम, तर त्या कंडिशन्स टाकले मी काहीतरी 1.5 लाखाच्या वर, 1 लाखाच्या वर, 50,000च्या वर. त्या कंडिशनल यूज करून एक नवीन कॉलम क्रिएट केला इन्कम नावाचा. सो जेव्हा मी फिल्टर यूज करेल मला एक फायदा कळेल का की सेल्स कोणा थ्रू जास्त झालाय आपला? हाय इन्कम थ्रू जास्त झालाय, लो इन्कम थ्रू जास्त झालाय, और मीडियम इन्कम थ्रू जास्त झालाय, हे कळेल. ह्याच्यामुळे एक इन्साइट्स मिळेल मला समोर, राईट? ओके, गुड. म्हणजे 1.5 लाखाच्या आणि 50,000च्या वर तेच दिली ना आपण आता. काय म्हणजे बिटवीन रेंज, ते बिटवीन वापरायला लागलं तुम्हाला. रेंज बिटवीन ते आय थिंक याच्यामध्ये नसतं, मी यूज नाही केलं मी. हां, ह्याच्यामध्ये नसतं मोस्ट ऑफ द. त्यामुळे डेट बिटवीन असतं. डेट बिटवीन मध्ये तुम्हाला डॅक्स लिहावं लागतं. इफ ह्यांचा डेट, हां तिथं डॅक्स फंक्शन यूज करतो. इफ जे काय असेल अॅन्युअल इन्कम और अॅन्युअल इन्कम इज लेस दॅन 50,000 तिथं मला हाय म्हणून डिनोट कर. ते डॅक्स फंक्शन ते पुढे बघू आपण. ओके, कळालं सगळ्यांना? क्लिअर आहेत गोष्टी आजच्या सगळ्या? आता ऑनलाईन कळतंय का? रिप्लाय द्या फास्ट. ऑनलाईन कळतंय का? बघावं लागेल मग 2 मिनिट. वेट बघावं लागेल. ऑनलाईन कळतंय? ऑनलाईन कळतंय? ओके, आता जेव्हा मी इकडे लक्ष द्या रे 2 मिनिटं, लास्ट पार्ट आहे. इथे तुम्हाला एक कॉलम प्रोफाइलिंग बेस्ड ऑन द एंटायर डेटा सेट दिसतंय. ह्याच्या जेव्हा तुम्ही क्लिक कराल आणि मी काय करतो 1000 रोजला सिलेक्ट करतो, तर इथं एरर्स दिसतात आहे का? जेव्हा मी फक्त 1000 रोज बाय डिफॉल्ट पॉवर BI करतो 1000 रोजला सिलेक्ट करतो,
इथे एरर्स दिसतात ते तुम्हाला नाही दिसत. आता जेव्हा मी एंटायर डेटा सेटवर क्लिक करेन, एंटायर डेटा सेटवर क्लिक करेन, एरर्स दिसतात ते तुम्हाला. तुम्ही जेव्हा पॉवर बीआयला सेव्ह करायला जात असतात तेव्हा तिथं काहीतरी एरर म्हणून येत असेल ना, राईट. ते काय येतं ते ह्याच्यामुळे येतं, कारण की पॉवर बीआय काय करतो, ऑटोमॅटिकली मॉडेलिंग करतं. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या टेबलचं रिलेशनशिप आहे सोबत त्याच्या, त्यामुळे ते तिथं जेव्हा सेव्ह करतो ना आपण, तिथं नल व्हॅल्यू किंवा एरर्स असं शो करतं, राईट. तुम्हाला आलं असेल जेव्हा तुम्ही सेव्ह करताय पॉवर बीआय, ते कशामुळे येतं, ह्याच्यामुळे येतं. ओके, सो मी काय करतो, एररवर क्लिक करतो. आता मला काय एरर्स बघायचे आहेत. ओके, काय बघायचे आहेत, एरर. सो मी एक कीप एरर म्हणून ऑप्शन आहे. ओके, काय ऑप्शन, कीप एरर, त्याच्यावर क्लिक करतो. हे काहीतरी माझे एरर्स आहेत. ओके, आता तुम्ही समजा जर कस्टमर कीच नल असेल तर त्या बाकीच्या रोजचा काय फायदा आहे का आपल्याला, आहे नाहीये, राईट. सो मी हे डिलीट करू शकतो. मोस्ट ऑफ द टाइम कसं होतं, इफ आपल्याकडे पॉवर बीआय मध्ये डेटा येतोय, एक डीबीए म्हणून टीम असते, डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. ओके, त्यांच्याकडून क्लीन होऊन येतो डेटा. इफ जे मायनर मिस्टेक असतात ते आपण करू शकतो ह्याच्यामध्ये क्लीन, पण जे मेन एरर हँडलिंगचं काम असतं ते डीबीए टीमचं असतं, नॉट अ पॉवर बीआय डेव्हलपर. ओके, मायनर मिस्टेक असतील, नल व्हॅल्यूज फिलअप करणं और जे असतील रिमूव्ह करणे एरर, ते आपण करू शकतो. ते कसं करणार, काय बघितलं मी, एंटायर डेटा सेट सिलेक्ट केला, आणि तुम्हाला फर्स्ट 1000 रोवर एररच नसतील, तो कसा शो करेल माझ्या कॉलम प्रोफाईल मध्ये, नाही करणार. सो मी काय केलं, एंटायर डेटा सेट सिलेक्ट केला, त्यांनी तर एरर्स दिसतंय, त्यांनी डायरेक्ट रिमूव्ह एरर. कारण की आपण बघितले एरर्स इम्पॉर्टंट होते का आपल्याला, ते कॉलम इम्पॉर्टंट होते का, नव्हते, त्यामुळे मी रिमूव्ह करू शकतो. रिमूव्ह करू झालं. आणि एमटी पण आहे स्पेसेस काय, त्याला आपण रिमूव्ह करू. सर बट अगर हम रिमूव एम्प्टी करते हैं वहाँ पे, जैसे अगर हमारी मिस्टेक हो या रूम की मिस्टेक हो, बस एक कॉलम नहीं है तो हमें रिमूव कर दे तो कॉलम डिलीट करना है, पर्टिकुलर कॉलम भी डिलीट करने का होता है ना, कॉलम ही डिलीट करने का. इफ कॉलम ही ब्लैंक है, समझो कॉलम ही ब्लैंक, तो एक रो उसमें से बस एक कॉलम की वैल्यू, हाँ, तो उधर फिलअप कर दो मैन्युअली. हाँ बेटा देख नहीं रहा. देखा ना मैंने एरर, फर्स्ट मैंने एरर ही देखा ना, देखा था. नीचे वाली जो एंट्री 11025 वाली वो पूरी है, बस वहाँ पे मिस्टेक है. कीप एरर के फंक्शन पे जाता हूँ, तो मेरे को क्या दिखा रहा है, पूरा कॉलम जहाँ पे एरर है वो दिखा रहा है, राइट. अब मेरे को बताओ, इफ मेरे कस्टमर की ही प्रेजेंट नहीं है तो उसका आगे का कुछ वैलिड है क्या, नहीं वैलिड, तो इस एरर को रखने का कोई सेंस है. इफ वो देखो आगे नल दिखा रहा है, ये नल दिखा रहा है, ये नल दिखा रहा है, ये नल दिखा रहा है, राइट. तभी भी आपको रखना ही है. यहाँ पे रिप्लेस एरर में करके ऑप्शन है, वैल्यू से रिप्लेस कर दो. क्या कर दो, वैल्यू से रिप्लेस कर दो. ठीक है, क्लियर. एरर रिमूव कर दो अभी. कोणता पर्टिक्युलर रोला डायरेक्ट असं सिलेक्ट करना, देन फिल्टर एरर कर, रिमूव्ह एरर. एकही नाही, हे सोपं आहे. जे कसं आहे का, एक्सेल आहे का, काय म्हणते, हॅलो काय, हॅलो, हॅलो. मोस्ट ऑफ द टाइम आपण जर पॉवर क्रिएट एडिटर मध्ये गेलो ना, इफ द पर्टिक्युलर रो डिलीट करायचा तो होत नाही, मोस्ट ऑफ द टाइम होतच नाही. त्यासाठी आपण काय करणार, डायरेक्ट इफ फंक्शन लिहिणं. इफ जर इथं नल असेल किंवा व्हॅल्यू नसेल तर रिमूव्ह कर. जसं तुम्ही एसक्यूएल मध्ये लिहिता तसं इथं डॅक्स मध्ये लिहिता, सेम. रिमूव्ह करू का आता एरर, का ठेवू तसंच, जस्ट क्लिक करायचं आणि रिमूव्ह असं क्लिक करायचं.
डन. एमटी रिमूव्ह सगळे झाले माझे. ठीक. ऑनलाईन कळतंय. आजच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या सगळ्या. डाऊट्स काय? काल कोणीतरी मला विचारलं एरर हँडलिंग समथिंग कोणीतरी विचारलं, राईट. मोस्ट ऑफ द आपल्याकडे जेव्हा डेटा येतो तो पूर्ण स्ट्रक्चर आणि क्लीन वे मध्ये येतो. ओके. जेव्हा डेटा येतो ते पूर्ण डीबीएचं काम असतं. डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटरची टीम असते ती पूर्ण ते काम करते डेटा क्लिनिंग इन डेटाबेस स्ट्रक्चर करणं. ओके. जे मायनर्स एरर असतं जसे डुप्लिकेट्स रिमूव्ह करणं, अशा जे नल व्हॅल्यूज फाईंड करतो आपण ते एरर करणं, ते डिलीट करणं, ते आपण करू शकतो. ओके. क्लिअर. चला मागून या कोणीतरी पटकन पुढे. एनीवन. तू हुशार दिसतो मला, तू थांब जरा. मागून रेड शर्ट लपू नको, ये पुढे. तर ये लवकर ये लवकर. पुढे पुढे इकडे इकडे येच. स्क्रीन शेअर कॅलेंडर लुकअप टेबल डिलीट करतोय. नाही गुगल नाही इथं गुगल नाही. इथं गुगल नाही. लयच पुढचेच राहू तुम्ही. हे पुढे हे की पुढे काय नाही. आपल्याला 2-3 ऑपरेशन परफॉर्म करायचे बस. सिंपल. तुम्ही सांगा काय एक्सट्रॅक्ट करायला जाऊया. हा सांगा पटकन. नको उगू घेऊन द्या. आम्हाला ना स्टार्ट ऑफ द वीक एक्सट्रॅक्ट करून द्या. स्टार्ट ऑफ द वीक एक्सट्रॅक्ट करून द्या. डेट हवे मला वीकच्या स्टार्टिंग एक्सट्रॅक्ट करून द्या. येतोय तो मागून. अजून एकाला उचलणार आहे मी पुढे. थांबा. काय करायचं वीक ना. हा स्टार्ट ऑफ वीक. आणि मला आता हे मंथ काय म्हणतो डे एक्सट्रॅक्ट कर. डे एक्सट्रॅक्ट करायचं. मंडे ट्यूजडे वेडनेसडे थर्सडे फ्रायडे. काय ते 0-0 असं काय येतं. मला 0-0 नको आहे. मला नाव पाहिजे. परत डेट. फर्स्ट टाइम आहे थोडं. ठीक आहे निवांत. लय वेळ आपल्याकडे. ओके नाही हे गप्पा रे. काय आलं इथं. 29 नाही पाहिजे मला. मला नाव पाहिजे. तर मंडे ट्यूजडे वेडनेसडे. शाळेत चालू ना. गुड गुड. आता मला इथं मंडे ना तर मला काय पाहिजे. संडेला स्टार्ट होते माझं, राईट. आता मला पाहिजे मंडे पासून स्टार्ट पाहिजे माझं वीक. कसं करणार. संडे पासून स्टार्ट करायचं वीक. मंडे पासून स्टार्ट करायचं. कसं करणार मी. अरे कुठं होतं लक्ष. मग मागूनच कोणीतरी अरे पुढे अजून एक नाही. मला नाही त्या मागचा या शेट पुढं या.
काय काय टाइमपास काय ये हुशार असतो ये तुम्हाला येईल लगेच तुम्हाला नको ट्वेंटी 25 कशाची ठीक आहे ये पडपडे ये ना कुठं हे थांब ना ओके काय करायचं मला चेंज करायचं काय करायचं चेंज संडेचा वीक मला मंडे पासून स्टार्ट पाहिजे काय करणार मी संडेचा मंडे पासून नाही काय तरी नको नको हे तर दाखवू नाही देत तुला बस हे तर दाखवू नाही देत काम काय करतो तू खाऊन घे माहिती कंटाळा आला रे खाऊन हा सर मी लेट आलो होतो लेट आहे ना त्यामुळे मी झालं माझ्या मी तुम्हाला क्लास नंतर करून दाखवत पाहिजे तर 15 मिनिटात आता तुमच्याकडे मी क्लास सुटल्यावर लगेच करून दाखवतो बरं ठीक ठीक आहे चालतं कोणा बोलवायचं सांगा तुम्ही मुलींमधून बोलू कोणाला तरी आपण तुम्ही सांगा कोणा बोलवायचं कोणा बोलवायचं अरे बोला पटकन अरे तुम्हाला कॅडबरी नको आहेत का रे नाही पाहिजे जाऊ द्या हे काय येतोस आ सकते हो ये सॉरी मराठीच ना येऊ शकतेस का हा दोन्हीपैकी कोण ये पुढे तुम्हाला काय खोटं वाटतंय का कॅडबरी नाही ते बघा 2 कॅडबरी इथं ठेवतो बस कोणा देऊ सॉल्व नाही केलं काय सॉल्व करायचंय माझा डेट चेंज करायचं काय वीक चेंज करायचं संडे पासून स्टार्ट आहे ना माझा मला मंडे पासून करायचं एरर येते तर एरर काय येतं मला काय माहिती ब्रॅकेटच्या गप्पी ये तू मग पुढे अरे एरर आला सर यहाँ पे कॉमन होता ना हा होता कॉमन होता पण काय एरर आला अब तो पूरे इसमें एरर आ रहा है सर का मला काय माहिती कुठे नाही मोस्ट ऑफ द व्हॅल्यू डिनोट करतो आपण कारण की मग संडे मंडे ट्यूजडे वेनसडे याला काय ते व्हॅल्यू आहे का 0 तुम्हाला शिकला 0 1 2 3 4 तसं नाही तर एक डॉट नेम नावाचं फंक्शन आहे डेट टाइम डॉट नेम ते यूज करतो काय रे लक्षात आहे तुमचं कुठे आहे मग अरे थांब की मास्टर सर तरी पण येते आता नाही एरर येतात बघ तिला तरी पण तुम्ही सांगू मग एरर येतात कुठे कॉमन हा मग तिला का नव्हतं येत आला काय मग मी केलं जादू आहे काय काय हा होतंय ना कोड कोण लिहून दाखवेल दोन्ही घेऊन जा कोड कोण लिहून दाखवेल मुलांमधून आहे कोणतरी ये हा ट्राय कर
तुला येतं? हा. लक्षदार आहे सगळ्यांनी. मला फेब्रुवारी पासून पाहिजे. 1-2-2025. दोन एक झालं. 2-1 झालं ते. ते कट करेन. नवीन करू का? येस, नवीन डेट काय. ओके. इंटरव्ह्यूला विचारतात हा, लक्षात ठेवा फक्त. इंटरव्ह्यूला विचारतात. इफ कोणी प्रॅक्टिकल करून तुम्हाला सांगितलं दाखव म्हणून, डायरेक्ट रट्टा मारा, बिंदास रट्टा मारा. काही काही गोष्टी असतात त्या आपण रट्टा मारल्याशिवाय होत नाही. ओके. अरे हे मग हेच केलं. आलं आता काय करायचं मला? कॅलेंडर फक्त क्वेरी स्टार्ट करत. थांबा रे, सगळ्यांनी थांबायला. स्टार्ट सांगायचं. तयार काय करायची तुला? एक लिस्ट तयार करायची. डॉट डेट्स सोर्स बल डॉट सोर्स ना. तुम्ही मुलींना बरं मदत करता, मुलांना काय करता तुम्ही मदत? हा डेट लोकल ना. डेट टाइम. हा डेट टाइम लोकल. ह्या बॅकेटच्या पलीकडे ना. हा डॅश सोर्स नाही, त्याच्या बाहेर नाही. बरोबर आहे. चालेल चालेल. फ्रॉम सोर्स नाही, ते नम ब्लॉक ठेवायचं. 1,0 0 गुड गुड. चांगलं चांगलं. लक्षात राहील सगळ्यांच्या. डेट कॉलम कसा तयार करायचा, टेक्स्ट फंक्शन काय आहेत, कसे एक्सट्रॅक्ट करायचे, लक्षात राहील. आता विसरणार का कोण? विसरलं तर पुढे घेऊन जाणार परत. मागे काही डाऊट्स? बोला बोला, बिंदास बोला. काय 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 ऑनलाईन एनी डाऊट्स? जस्ट वेट अ मिनिट, अटेंडन्स घेऊ दे मला. बोल ना. हॅलो हॅलो. हा बोल.
ते नाही टाकायचं पहिलं, पण त्याला सिलेक्ट नाही केलं ना. आन्सर केलं का? ओके, मला लिंक पाठवली. ते पाठवून लिंक. गाईज तुमच्या एक टेस्ट, ओके, MCQ टेस्ट. आतापर्यंत जेवढं झालं ते आत्ता लगेच जेवढं झालं तेवढ्यावर पॉवर क्वेरी एडिटर पर्यंत झालंय. पॉवर क्वेरी एडिटर पर्यंत चालतंय. लिंक पाठवू लगेच ग्रुपवर. गुगल फॉर्मची लिंक पाठवतो. कॉपी करायची नाही. ओके, पाप लाग पाप.